ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील भराडी येथे ग्रुप लेग्रो इंडियाच्या वतीने 50 सामुदायिक बोरवेलच्या पुनर्भरण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। या प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल 10 कोटी लिटर पाणी जमिनीत साठवण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासह शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा मोठा फायदा होणार आहे। ग्रुप लेग्रो इंडियाने थर्ड प्लॅनेट फाउंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवलाय। यासाठी ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेल्या पेटंट प्राप्त तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। या प्रकल्पाचा थेट फायदा हजारो नागरिकांसह बोरवेलच्या पाण्यावर सिंचनासाठी अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांना होणार आहे। कमी पाणी देणाऱ्या बोरवेलमध्ये पुन्हा पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण होण्याची अपेक्षा आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पाचा लाभ झालेल्या एका शेतकऱ्याने तब्बल 10 वर्षांनंतर आपल्या शेतात कांद्याचे पीक घेता आल्याचे सांगितले। दरम्यान बोरवेल हस्तांतरण समारंभाचे उद्घाटन ग्रुप लेग्रो इंडियाचे CEO दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कंपनीचे प्रतिनिधी, प्रकल्पातील भागीदार, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपलब्ध होते। पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाय करण्यासाठी भूजल पुनर्भरणासारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले। एकूणच जळगाव जिल्ह्यातील 50 बोरवेलच्या पुनर्भरणामुळे भूजलसाठा वाढवण्यास मदत होणार असून आगामी काळात शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे। हे बंद होत्या, सरांना सांगितलं की आम्हाला व्यवस्था करून द्या। अजून परत एक पुढे आपली ती बंद होती, ती पण चालत नाही होती। आता तिच्यात 1 इंची मोटर कमीत कमी 1 इंची 12 तास चालते। आता पुढे आपण तो पण पाहणार आहे। विहिरीचं रिचार्ज केलेलं आहे, काय फायदा झालाय बोरवेलचा? मी इथला शेतकरी आहे। माझे इथे गुरं बांधलेले असतात, इथे पाण्याची फार टंचाई होती। थोडे दिवस इथे नदीला पाणी असतं, तोपर्यंत ठीक असतं, पण नंतर पाणीच नसतं। आता हा बोर बंद पडलेला होता, आपला लिग्रँडच्या CSR फंडमधून आम्हाला चालू करून दिला। आमच्या गुराढोरांची ताण भागते, आम्ही लिग्रँडचे खूप खूप आभारी आहे। किती दिवसापासून अडचण होती आणि कशी अडचण दूर झाली? आता आमचं गाव इकडे पुनर्वसित गाव असल्यामुळे इथलं गाव उठून पूर्ण तिकडे गेलंय, तेव्हापासून हे पडीक होतं। आता चालू झाल्यामुळे आमच्या गुराढोरांची सोय झाली। नाव सांगा आपलं? पद्माकर पाटील। नंतर आपल्या महाराष्ट्राचं दैवत, नवे आपल्या भारताचं दैवत, स्वराज्याचे जनक आपले छत्रपती शिवाजी महाराज, इथं बसलेले सगळे मान्यवर, मी म्हणजे प्रत्येकाचं सगळे मान्यवर, आपले गावातले आणि आजूबाजूच्या गावातले रहिवासी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थर्ड प्लॅनेट फाउंडेशन कडून आलेले सगळे ज्यांनी हे एक्झिक्यूट केलेलं, स्पेशली ओजस साहेब जे दिल्लीवरून आलेले, आणि ज्या त्यांनी महत्त्वाचा टेक्निकल सहभाग किंवा जो काही केलेला आहे किंवा एक्झिक्युशन केलेलं आहे प्रोजेक्टचं, आणि माझे लिग्राचे सहकारी, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आम्ही हा प्रोजेक्ट आपल्या गावात किंवा आपल्या पंचक्रोशीत केला आणि तुम्ही त्यात सहभाग घेतला, सगळ्यात अगोदर तुमचे खूप धन्यवाद। जरी तुम्हाला त्यापासून फायदा झाला असेल, परंतु सहकार्य, कोलॅबरेशन आणि प्रोग्रेसिव्ह थॉट असला पाहिजे कुठंतरी, की जोपर्यंत लोक म्हणजे कधी कधी चांगल्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांचा सहभाग पण आवश्यक असतो। तो सहभाग तुम्ही दिला आणि त्याचा चांगल्या प्रकारे फायदा करून घेतला, आणि तो तुमच्यासाठीच फायदा नाही, आपल्या तुमच्या गावासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी फायदा आहे, कारण आपण शेवटी पाण्याचं संवर्धन करतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी थर्ड प्लॅनेट फाउंडेशन टीम आहे, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। प्रश्न इथं पैशांचा नसतो किंवा प्रॉफिट किंवा लॉसचा नसतो, ते काम किती स्पिरिटने, किती आपण पॅशनेट पद्धतीने करतो। आणि मी जस्ट म्हणजे तुमच्याशी 5च मिनिटं इंटरॅक्शन केलं आणि त्यात तुमची म्हणजे त्या कामाविषयीची जी कमिटमेंट आहे, तळमळ आहे, ती मला तेवढ्या 5 मिनिटात समजली। जसं ओजस साहेब पण दिल्लीवरून आले, तर दिल्लीवरून इथपर्यंत या गावापर्यंत येणं म्हणजे मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या जळगाव जिल्ह्यातलाच रहिवासी आहे। तरी मी म्हणजे आता गावात अशा गावात, माझं गाव सोडून माझी नेटिव्ह प्लेस या जिल्ह्यातच आहे, पण मागच्या 10-12 वर्षात पहिल्यांदा मी एका गावात आलो इतका इंटिरियर पर्यंत। ओके,
आम्हाला आनंद झाला सगळं शेती बघून, हिरवगार रान बघून, नदी बघून, मंदिर आणि एवढा चांगला परिसर बघून खूप आनंद झाला. आणि सगळ्यात जास्त सगळ्यात मोठे धन्यवाद म्हणजे आमच्याकडूनही आणि तुमच्याकडून तुम्ही मेगा मॅडमांना द्यायला पाहिजे की त्यांनी प्रोजेक्ट म्हणजे आम्ही तर हे CSRचे प्रोजेक्ट करतो, आम्ही सगळ्या देशभर हे प्रोजेक्ट करत असतो, परंतु मेगा मॅडमांना मी सांगितलेलं की आमच्या जिथं फॅक्टरीज आहेत, आता आपली एक फॅक्टरी आमच्या कंपनीची जळगावला, जिथं आम्ही खूप चांगले प्रोडक्ट बनवतो ओके, आणि जे प्रोडक्ट इव्हन आम्ही एक्सपोर्ट करतो युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, भारतात पण विकतो, भारतात सगळ्यात जास्त विकतो, पण ते जळगाव फॅक्टरीमध्ये जे प्रोडक्ट बनतात म्हणजे आपल्या जिल्ह्याची जी जिल्ह्याच्या ठिकाणी जी फॅक्टरी आहे तिथून ते प्रोडक्ट पोलंडमध्ये जातात, फ्रान्समध्ये जातात, इटलीमध्ये जातात, ऑस्ट्रेलियाला जातात आणि इव्हन मिडल ईस्टमध्ये जातात, साऊथ ईस्ट एशियामध्ये पण जातात. तर अशी फॅक्टरी आपल्या जळगाव जिल्ह्यातच आहे आणि जळगाव शहरातच आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटेल की अशी एक फॅक्टरी आणि इथून प्रोडक्ट इतक्या सगळ्या ठिकाणी एक्सपोर्ट केले जातात आणि या जिल्ह्यातले लोकच त्या फॅक्टरीत काम करतात, कामगार म्हणून, कुणी इंजिनियर म्हणून, कुणी सुपरवायझर म्हणून, आणि इतकी चांगली अप्रतिम क्वालिटी आम्ही बनवतो. आणि ती फॅक्टरी जवळपास 80च्या दशकापासून चालू आहे, बरोबर? 80 म्हणजे अगोदर ती MDS होती, MDS नंतर फ्रान्सची कंपनी आहे लिग्राने ती टेक ओव्हर केली ती फॅक्टरी आणि ती फॅक्टरी आजतागायत अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अतिशय उत्तम, अतिशय दर्जेदार उत्पादन आम्ही त्या फॅक्टरीमध्ये करतो आणि नुसतं भारतातच तर ते उत्पादन विकत नाही, पण आम्ही ते परदेशात पण एक्सपोर्ट करत असतो ते उत्पादन. ओके, प्रश्न आता परत पण CSRचं काम केलं पाहिजे. CSR म्हणजे काय आहे? सामाजिक बांधिलकी. आम्ही कंपन्या म्हणून बिझनेस करतो, खूप मोठा बिझनेस करतो, प्रॉफिट कमवतो किंवा बिझनेस चालतो, पण त्यासोबतच आम्हाला एक हे असतं की आम्ही सामाजिक बांधिलकी पण जपली पाहिजे की ज्या सोसायटीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या जॉग्राफीमध्ये आम्ही काम करतो तिथल्या लोकांसाठी आम्ही काही केलं पाहिजे. तर आम्ही नुसतं हे पाण्याचं संवर्धन बोरवेलसाठी हेच नाही करत, आम्ही शाळांसाठी काम करतो. आम्ही शाळा ज्या आपल्या सरकारी शाळा आहेत, प्राथमिक शाळा, त्यांना बांधून देतो. आम्ही काही लायब्ररीज पण क्रिएट करतो. आम्ही काही एज्युकेशनल मटेरियल पण बऱ्याच जणांना डिस्ट्रीब्यूट करतो. आणि आमच्या फॅक्टरी जळगावला म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्रात आमच्या 3 ठिकाणी फॅक्टरी आहेत. एक जळगावला आहे, एक सिन्नरला आहे आणि एक अंबडला आहे. जे नाशिक जिल्ह्यात 2 आहे आणि जळगाव जिल्ह्यात एक फॅक्टरी, अशा 3 फॅक्टरी आहेत आणि या 3 फॅक्टरी खूप महत्वाच्या आहेत. जर तुम्ही इंडिया लेवलला पाहिलं तर आमच्या 8 फॅक्टरी आहेत आमच्या कंपनीच्या. 3 फॅक्टरी महाराष्ट्रात, 1 फॅक्टरी बेंगळुरूमध्ये, 2 फॅक्टरी चेन्नईमध्ये, 1 फॅक्टरी दिल्ली जवळ आहे रोहदला आणि 1 फॅक्टरी हरिद्वारला आहे. तर अशा एकूण 8 फॅक्टरीज आहेत आणि अशा 8 फॅक्टरीज मिळून 6000 लोक या फॅक्टरीजमध्ये काम करत असतात. जे कामगार आणि इंजिनियर मिळून 6000 लोक काम करतात. तसं तर म्हणजे जर तुम्ही ऑल इंडिया लेवलला पाहिलं, जी लोक आमच्या सोबत काम करतात तर ती 10 ते 12,000च्या पुढे एम्प्लॉईज आमच्या कंपनीचे. जवळपास आम्ही वर्षाला 5000 करोडचा टर्नओव्हर करतो. ओके, आणि आमची कंपनी एकूण 180 देशांमध्ये, फ्रान्समध्ये आमचे हेड ऑफिस आहे, फ्रान्स इटलीमध्ये आमचे खूप मोठे ऑपरेशन्स आहेत, इंडस्ट्रियल ऑपरेशन्स आहेत, अमेरिकेत आहेत. अमेरिकेचा टर्नओव्हर बिझनेस जो आहे सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर फ्रान्सचा आहे, त्यानंतर इटलीचा आणि त्यानंतर भारताचा आहे. म्हणजे भारत हा 4थ्या नंबरवर आमच्या कंपनीसाठी, 4th म्हणजे 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारत हा खूप महत्वाचा देश आहे आमच्या कंपनीसाठी आणि आम्ही बऱ्याच नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये करतोय. परत एकदा मेगा मॅडमांना धन्यवाद देण्याचं कारण त्यांनी मनावर घेतलं आणि त्यांनी आता ही CSR ऍक्टिव्हिटी, जिथं आपली फॅक्टरी, आता जळगावला फॅक्टरी, तर जळगावमध्ये आम्ही बरेच सारे CSR प्रोजेक्ट करतोय. इथल्या आजूबाजूच्या कम्युनिटीमध्ये आपलं मेडिकल टेलिसेंटर पण आहे जळगाव जवळ. त्यानंतर आम्ही एका स्कूलमध्ये पण काम केलं इथं सोलारचं. त्यानंतर आम्ही अंमळनेरलाही सोलारचं काम केलं होतं आणि आता इथे काम केलंय. अजून आम्ही बरीच कामं करत राहू आमच्या सामाजिक बांधिलकीच्या अंतर्गत. आणि हे अतिशय आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी कोणासाठी अतिशय आवश्यक आहे. कोणताही बिझनेस असू द्या, कोणतेही फाउंडेशन असू द्या,
कोणतेही ऑर्गनायझेशन असू द्या, आपण सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे. समाजाचं आरोग्य स्वास्थ्य जपलंच पाहिजे, कारण तरच ती गुडविल असते, तरच तो प्रोग्रेसिव्हनेस येतो. त्यामुळे हे करणं आवश्यक ही आमची जबाबदारी आहे. असं नाही की आम्ही काही तुमच्यासाठी करतोय, आमची जबाबदारी आहे आणि तुमची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शेअर्ड रेस्पॉन्सिबिलिटी आम्ही म्हणतो त्याला. तर चांगलं सहकार्य मिळालं या प्रोजेक्टमध्ये. मेघा मॅडमांना मी परत विनंती करेन की हा माझा जिल्हा आहे, आमची फॅक्टरी या जिल्ह्यात. ओके, तर तुम्ही अजून काही बऱ्याच ऍक्टिव्हिटी इनिशिएट करा त्या जिल्ह्यामध्ये, या गावांमध्ये अजून काही अपॉर्च्युनिटीज असतील. आणि या जिल्ह्यातली लोक खूप कॉपरेटिव्ह आहेत. ओके, अतिशय चांगली लोक आहेत, मनमिळावू लोक आहेत, साधी लोक आहेत, माझीच लोक आहेत. तर आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील, चांगल्या पद्धतीने याचं युटिलायझेशन होईल. आणि मी जस्ट तुम्हाला विचारू इच्छितो की हा जो प्रोजेक्ट केला आपण त्या बोरवेलसाठी पाण्याचं संवर्धन करण्याचा, त्याच्यापासून तुम्हाला म्हणजे चांगला फायदा झाला की नाही? सांगतील, मग काही प्रॉब्लेम नाही. तर मी कंपनीविषयी तुम्हाला जवळपास थोडक्यात माहिती दिलेली, आणि कंपनी कशा पद्धतीने बिझनेस करते ती पण माहिती. आम्ही इलेक्ट्रिकल प्रोडक्ट बनवतो, म्हणजे तुमच्या घरातही यूज होत असतील, स्विचेस, सॉकेट बनवतो आम्ही. आमचे 2 ब्रँड आहेत, इंडो एशियन आणि लिग्रा, अशा 2 ब्रँडवरती विकतो. त्यानंतर आम्ही MCB बनवतो, RCCBs बनवतो, RCBO बनवतो. त्यातले काही जर इलेक्ट्रिशियन असतील तर त्यांना माहिती असेल. वरून आम्ही एक जस्ट तुम्हाला सांगायचं, मेघा पण सांगेल की आम्ही ठाण्याला ट्रेनिंग सेंटर ओपन केलेलं आहे की जिथं आम्ही फ्री ट्रेनिंग देतो इलेक्ट्रिशियनसाठी, किंवा जे मुलं 12वी पास झाले, ITI पास झाले, ज्यांना इलेक्ट्रिकल प्रोडक्ट विषयी ट्रेनिंग पाहिजे इलेक्ट्रिशियन बनण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकल नॉलेज गेन करण्यासाठी. तर ठाण्यात आमचं खूप मोठं ट्रेनिंग सेंटर आहे, आणि एक मॉड्यूल 3 महिन्याचं आहे आणि दुसरं इलेक्ट्रिशियनसाठी 2 महिन्याचं मॉड्यूल आहे. आणि ही ट्रेनिंग पूर्णपणे फ्री आहे, फक्त तुम्हाला तुमचं राहण्याचं आणि याचं बघावं लागेल. ट्रेनिंग सेंटर आहे ठाण्यामध्ये. त्या ट्रेनिंग सेंटरचा ऍड्रेस वगैरे पण तुम्हाला मिळेल, तुम्ही फ्रीमध्ये तिथं ट्रेनिंग घेऊ शकता. तर दुसरा प्रश्न असा आहे की ही जी सामाजिक बांधिलकी खूप आपल्या देशासाठी खूप आवश्यक आहे. जस्ट तुम्हाला एक, मी फ्रान्समध्ये गेलो होतो की फ्रान्समध्ये कसं असतं की आपल्या देशात जवळपास 60% लोक शेती करतात. देशातली जी पॉप्युलेशन आहे 60% लोक शेती करतात, आणि शेतीपासून देशाला जे उत्पन्न मिळतं ते मिळतं जवळपास 15 ते 16%. अपेक्षा असतात, बरोबर आहे. त्याच्यावर आपलं पूर्ण घर चालतात, राईट. तर कोणतीही गोष्ट, कोणतीही कंपनी जेव्हा करते तेव्हा त्याला काही ना काहीतरी अपेक्षित असतं. पण आता लिग्रा कंपनी भारतभर आणि परदेशात पण वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आपल्या गावामध्ये जळगावच्या या भारडी गावामध्ये त्यांनी बोर रिचार्जर हे काम केलं, आणि काय केलं तर आपण पाणी रिचार्ज केलं, जमिनीमध्ये ते मुरवलं. तर त्याच्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे? तर सांगण्याचा उद्देश काय की त्यांचा काही फायदा नाही. तर त्यांना कुठलीही गोष्ट एखादी व्यक्ती जेव्हा करते ना तेव्हा त्याला काहीतरी स्वार्थ असतो. पण मला इकडे हे मुद्दाम सगळ्यांना सांगण्याचा हा आपला कायच असा की भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी कंपनी आहे, पण त्यांनी असा विचार केला की जळगावमध्ये जिकडे त्यांची फॅक्टरी आहे ती पण दूर आहे, साधारण 1.5-2 तासावर आहे. पण या गावामध्ये जर आपल्याला पाणी जिरवता आलं तर का आपण ते करू नये? तर त्या हिशोबाने कोणताही स्वार्थ नसताना आणि कोणताही मोबदला परत मिळेल ह्याच्यापासून असं काहीही नसताना त्यांनी एक काय म्हणतात त्याला खूप मोठी अमाऊंट CSR अंतर्गत आपल्या गावामध्ये इन्व्हेस्ट केली. आणि ते आता इथे आले, त्यांना फक्त तुमच्याबरोबर चर्चा करायची आणि जाणून घ्यायचंय की हा जो प्रयत्न त्यांनी केला त्याचा आपल्याला खरोखर फायदा होतो. तर मी सांगतो की संपूर्ण पृथ्वीमध्ये 70% पृथ्वीत पाणी असतं. आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे, बरोबर आहे. तर हा समतोल आपल्याला साधला पाहिजे. आता तुम्हाला थोडेसे आकडे देतो की भारतामध्ये साधारण 12 ते 13 करोड बोरवेल आहेत. विहिरी आहेत तो भाग वेगळा. पण हे सगळे बोरवेल काय करतात? बटन दाबतात आणि पाणी खेचतात, बरोबर आहे. आणि हे पाणी नंतर आपण 200 आणि 300 फूट खालून पाणी खेचतोय. पण ते 200 आणि 300 फूट पाणी जायला
त्या 200 फुटापर्यंत पोचायला म्हणजे जमिनीची जी पातळी आहे खालची तिथून आपल्याला पाणी मिळतं, तिकडे ते पोचायला 70 ते 80 वर्ष लागतात. ते पाणी आज आपण बटन दाबतो आणि पाणी खेचतोय. तर विचार करा, 12 करोड म्हणजे 100, 1000, 10,000, 1,00,000, 1 करोड असे 12 करोड त्याच्यापेक्षा जास्त आहेत. त्या बोरवेल आज बटन दाबतात आणि पाणी खेचतायत, पण ते पाणी खाली पोचायला आपण काहीच नियोजन करत नाही. आता पाऊस आला, बरोबर आहे, पावसात करोडो लिटर पाणी आलं, पण आपण जिरवलं का ते? तर आपण जिरवलं नाही, आणि हे आपण गेली 70 वर्ष करतो. म्हणून जर तुम्ही इकडे जे आजोबा आहेत किंवा जुन्या पिढीची माणसं आहेत ते म्हणतील की त्यावेळेला तर 12 महिने पाणी होतं, पण आज काय झालंय, भारतात बऱ्याचशा ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. 3-4 महिने पाणी नसतं आणि नंतर पाण्यासाठी वणवण करावी लागते. मग त्याचा शेतीवर परिणाम होतो, गुरांसाठी चारा त्याचा प्रॉब्लेम होतो, घराच्या ज्या डोमेस्टिक यूजसाठी पाणी लागतं त्याचा प्रॉब्लेम होतो. तर हा एक गहन प्रश्न आहे, नुसता भारतात नाही, संपूर्ण जगात. तर लिगराने काय विचार केला की आपण CSR अंतर्गत हा मुद्दा जर आपण घेतला आणि त्याच्यावर थोडंसं काम केलं आणि ते व्यवस्थित सस्टेनेबल, म्हणजे एकदा आपण केलं, आता समजा तुम्ही गाळ काढला, बरोबर आहे, तर पाण्याची पातळी वाढते, राईट, पण तो गाळ 3 वर्षांनी पुन्हा येणार, 3-4 वर्षांनी पुन्हा येणार, तुम्हाला पुन्हा खर्च करावा लागेल. इकडे कसं आहे की आपण भूगर्भात ते पाणी सोडलं, 200 फूट खाली पाणी सोडलं, तर दरवर्षी पाऊस पडला की डिफॉल्ट जाणार, खर्च करावा लागत नाही, मेंटेनन्स लागत नाही. तुम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा आपण करतो, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये इव्हॅपरेशन लॉसेस आहेत, बाष्पीभवन खूप होतं. उन्हाळ्यामध्ये ते पाणी त्याचं बाष्प होऊन निघून जातं, ते इव्हॅपरेशन लॉसेस म्हणतात. तिकडे आपण 200 फूट खाली पाणी जेव्हा साठवतो तेव्हा त्या पाण्याचा तो नाश होत नाही, इव्हॅपरेशन लॉसेस 0 असतात. तसे वेगवेगळे ह्याचे फायदे आहेत. तर कंपनीला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं की आपण जेव्हा ती इन्व्हेस्टमेंट करतो, त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी केली आहे भारतात, तर तिकडे त्यांना फायदा होतो का, तर त्यासाठी ते आले आणि ते तुमच्याबरोबर संवाद साधणार आहेत. तर तुमच्यातले ज्यांना आता आपण हे जानेवारीमध्ये पूर्ण केलं, आता काल संध्याकाळी मला बरीच जण भेटायला आलेली आणि त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की साधारण जानेवारीमध्ये आमचे पाण्याचं प्रेशर कमी व्हायचं, फेब्रुवारी-मार्चमध्ये आम्हाला अर्धा 1 तास थांबावं लागायचं, मग बोरवेलची लेवल वाढली की मग आम्ही बोरवेल एक अर्धा तास चालवायचो, 1 तास चालवायचो. तर आता सध्या प्रेशर आम्हाला जास्त जाणवायला लागले, कारण की तो पाणी जे आहे ते आपण खाली त्याच्यामध्ये रिचार्ज केलं. ओके, तर ही जी संकल्पना आहे ही पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे, पण CSR मार्फत त्याचा सगळा खर्च लिगराने उचलला आणि त्यांनी आपलं गाव चूज केलं. जळगावमध्ये आता 50 ठिकाणी ते केलं, तर ते संवाद साधतील तुमच्याशी आणि ते तुम्हाला ते सांगतील. तर आता याच्या 2 गोष्टी आहेत. तर लिग्रा कंपनीबद्दल त्यांचे मान्यवर, की ती कंपनी काय आहे, किती वर्ष जुनी आहे, किती जण त्याच्यामध्ये आहेत आणि किती जणांना त्याच्यामुळे रोजगार मिळतो, हा भाग ते सांगतील. आणि त्यांच्या CSR मार्फत वेगवेगळ्या कोणत्या ऍक्टिव्हिटी होतात ह्या मेधा मॅडम सांगतील. ठीक आहे, तर मी पाटील साहेबांना. मेरा नाम मेघा कौर है, मैं लेग्रैंड की CSR लीड हूँ. सो बेसिकली ये प्रोजेक्ट हमने क्यों किया, हमने देखा था कि काफ़ी जगह में स्पेशली जलगांव में पानी का बहुत इश्यूज़ था एंड हम लास्ट 1-2 साल से अपने दूसरे पार्टनर्स के साथ रिसर्च कर रहे थे कि हम कैसे ये पानी के प्रॉब्लम को कैसे हम टारगेट कर सकते हैं, हम क्या इसका क्या सोल्यूशन निकाल सकते हैं. तो तभी हमने SGS के साथ पार्टनरशिप की और उन्हें हमें बताया कि उनके पास एक पेटेंटेड टेक्नोलॉजी है जिसकी वजह से जो हमारे पोर्स है जो ड्राई हो जाते हैं दूसरे सीजन्स में, उसको हम रिचार्ज कर सकते हैं. तो ये टेक्नोलॉजी ये यूज़ करके हमने फिर ये सोचा कि हमारे जो फार्मर्स हैं, हमारे कम्युनिटी मेंबर्स हैं, उनके लिए ये कैसे यूज़फुल होगा. तो हर एक जो हमने 50 ऐसे बोरवेल्स को हमने रिचार्ज किया है और हर एक बोरवेल में से 10 करोड़ लीटर्स पानी जो बढ़ेगा और ये पानी उनको साल भर यूज़ करने में बहुत इजी होगा. जो समर में उनका ये पानी कम हो जाता था, पानी ख़त्म हो जाता था बोरवेल में, वो भी कम नहीं होगा बिकॉज ऑफ ये रिचार्ज की वजह से. ये समर्स में भी पानी रहेगा और फार्मर्स के लिए बहुत यूज़फुल है बिकॉज जैसे हमने आज सुना
बहुत सारे फार्मर्स वो बता रहे थे कि उनका जो बोरवेल का जो वाटर लेवल है वो काफ़ी बढ़ चुका है एंड उनका जो यील्ड है, मतलब वो अपना जो फार्मिंग कर रहे थे, जो एक पूरे साल में जैसे एक ही साइकिल कर पा रहे थे फार्मिंग का, अभी वो 2 साइकिल कर पा रहे हैं। सिर्फ मानसून में भी कर रहे हैं, समर में भी कर रहे हैं, तो उससे उनकी आमदनी भी बढ़ रही है। तो उनके घर पे भी वो डेवलपमेंट हो रहा है और फिर अपना एक कम्युनिटी भी डेवलपमेंट हो रही है। एंड जहाँ पे कुछ कम्युनिटी के लोग जैसे उनको अपने डे टू डे के लिए, अपने लाइफ स्टॉक के लिए, जैसे अपने गायों के लिए या फिर उनको लिए पानी उतना नहीं वो यूज़ कर पा रहे थे, उतना पानी उन्हें नहीं मिल रहा था, या फिर उन्हें बहुत दूर ट्रैवल करना पड़ रहा था वो पानी को यूज़ करने के लिए। बट अभी वो उन्हें दूर ट्रैवल नहीं करना पड़ रहा है। उनके लाइफ स्टॉक के लिए, उनकी गाय भैंस के लिए, उनके बकरियों के लिए भी बहुत इजी हो रहा है, ये सब पानी उनको काफ़ी अच्छे से मिल रही है। हमें बहुत गर्व फील हो रहा है कि हम ये हमारे गांव में, ये जलगांव में ये कर पाए हैं और ऐसे 50 लोकेशंस पे हम कर पाए हैं। तो मेडिकल कॅम्प हा जिंदा भवन म्हणून आहे MIDC मध्ये, तिथे हा कॅम्प आपण ठेवलेला आहे। मी दादांना माझा नंबर देऊन देतो, त्यांना आम्ही ते पॉम्पलेटही पाठवतो, तर ज्यांना कुणाला मदत पाहिजे असेल, कारण अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर्स तिथे येणार आहे मेडिकल कॅम्पमध्ये, तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फॅक्टरीच्या थ्रू 1500 ट्री प्लांटेशन दरवर्षी आम्ही करत असतो, तर तेही तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ट्री प्लांटेशन ऍक्टिव्हिटीज करू शकतो। दीपक सरांनी बाकी सगळी माहिती दिलेली आहे आणि मला दरवेळेस असतं की ITI कॅन्डिडेट्स असतील या इंजिनियर असतील त्यांनी आमच्याकडे काम करावं, कारण 90% जास्त एम्प्लॉईज हे आमच्या जळगावच्या आजूबाजूचे लोक काम करत असतात। तर तुम्हाला इथे आम्ही सांगतो की जेही ITI असतील, इंजिनियर असतील त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना ट्रेनही करतो आणि मग त्याच्यात इंटरव्ह्यू द्यायला लावतो। तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो। तर धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल, आणि ज्या प्रकारे तुम्ही बोरवेलचं काम केलं याच्या पुढेही आपण सोबत राहू, कारण इथनं 38 किलोमीटरवर आपली फक्त फॅक्टरी आहे, तर तिथेही ऍक्टिव्हिटी मेडिकल कॅम्पची होणार आहे, तर त्याचा तुम्ही लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। डिसेंबर 2025 रोजी त्या कालखंडात दादा घनश्याम दादा यांनी आपल्याला लेग्रँड बोरवेल रिचार्ज बद्दल माहिती सांगितली होती आणि आपल्याला काय प्रकारे फायदा होईल आणि काय आपल्याला पुढे बेनिफिट्स होईल त्याची त्यांनी आपल्याला पूर्ण त्याबद्दल माहिती दिली होती। आणि त्यांनी डिसेंबरमध्ये पूर्ण बोरवेल स्कॅनिंग करून घेतलेला होता आणि आपल्याला काय फायदा होईल आणि कुठे कुठे काय झरे मारावं लागतील, काप द्यावं लागतील, त्यांनी ते आपल्याला पूर्ण व्यवस्थित करून दिलं होतं। आणि अगोदरच्या काळात कधीच आपला बोरवेल जर पावसाळाही सुरू असला तर कधीच आपला बोरवेल जे 70-80 फुटाच्या वरती लेवल घेत नव्हता, म्हणजे त्याची वॉटर कॅपॅसिटी वाढत नव्हती जेवढी पाहिजे तेवढी, आणि जानेवारी फेब्रुवारीच्या आतच तो बोर्डा होऊन जायचा आणि जास्त वेळ चालायचा नाही। तर दादांनी आपल्याला एक 20 फुटापासून तर एक 60-70 फुटापर्यंत, म्हणजे 50 फुटापर्यंत झरे मारून दिले होते आणि ते सुरूही झाले होते लगेच। तर आपल्याला ते निश्चितच यावर्षी जवळपास 20 फुटापर्यंत पाण्याची लेवल वाढलेली आहे आणि बोरवेल चांगल्या प्रेशरने चालतोय आणि निश्चितच यावर्षी आपल्याला उत्पन्नात ही वाढ होणार आहे त्याबद्दल। आणि गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये केल्यानंतर जर आपला बोर दरवर्षी नोव्हेंबर, जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये चालणार होता ना, तर मार्च एप्रिल पर्यंत तो चाललेला होता आणि वेल मेंटेन प्रेशर होतं, आणि यावर्षी निश्चित आपल्याला असं वाटतंय की त्यांनी जास्त फायदा होणार आहे। धन्यवाद। अभिनंदन करतो की ते आपल्या इथं जो उपक्रम आपण केला त्या उपक्रमाचा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी आपल्याला सांगितलं आणि जी टीम उपस्थित झाली त्यांच्या सर्वांचे मी अभिनंदन करतो। आणि इथं जे उपस्थित झालेले आमचे ज्येष्ठ मान्यवर आहेत त्यांचे पण मी अभिनंदन करतो। ही जी संकल्पना आहे, ही जे आपल्या इथं जे सर आले होते त्या सरांनी आपल्याला ही संकल्पना आम्हाला समजावून सांगितली की बोर रिचार्ज याच्यापासून काय काय फायदे झाले आणि कुठे कुठे काम केले ते त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं। त्यानंतर आम्ही आपल्या इथे गावात असलेल्या हापसी, त्या हापसीचं काम केलं, जे काम केलं त्यावेळी त्या पाण्याची क्षमता 60 फुटापर्यंत होती। आता त्या पाण्याची क्षमता आपण मापली तर ती 20 फुटापर्यंत आली, म्हणजे ते जे बोरचं जे पाणी खाली होतं 60 फुटापर्यंत ते आता वरती 20 फुटापर्यंत आले। म्हणजे जो आपल्याला पाणी उपशाचा जो कालावधी जास्त टाइम लागायचा तो आता कमी टायमात होतोय
आणि एखाद्या वेळेस समजा या गावात लाईट वगैरे नसली तर आपल्याला त्याच्यातून चांगलं भरपूर पाणी मिळू शकेल असा हा प्लॅन सरांनी केल्यानंतर आपल्याकडे त्याचा आपल्याला असा फायदा झाला आणि आपल्या आजूबाजूतील पंचक्रोशीतील काही शेतकऱ्यांनी तो उपक्रम राबवलाय. त्यांना पण त्या गोष्टीचा कसा फायदा झाला ते ऋतुराज भाऊ आपल्याला सांगतील आणि येणाऱ्या काळात आपल्या जी टीम आपल्याकडे आली होती त्या टीमकडून आपल्याला असं काम मिळावं आणि त्या कामापासून आपल्या शेतकऱ्यांचा जवळपास बराचसा फायदा होईल अशा अपेक्षेने आपण त्यांना सांगूया. आणि ऋतुराज भाऊ जे शेतकरी आहे ते सांगतील तुम्हाला की त्यांना पण कसा फायदा झाला आहे.